नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या वन लाइनर चालू घडामोडीच्या या सिरीजमधील पुढील भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण 100 वन लाइनर चालू घडामोडी कव्हर करणार आहोत. सो माझ्यासोबत तुम्हीही चांगल्या पद्धतीने या वन लाइनर घडामोडी कव्हर करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो सुरुवातीपासून आपण आपल्या या वन लाइनर घडामोडी कव्हर करूया. सो फर्स्ट बघा, ही भारतातील बिबट्यांची स्थिती अहवाल 2022. तर 2022 मध्ये जो भारतातील बिबट्यांच्या स्थितीचा अहवाल आला होता त्या संदर्भात काही पॉइंट्स लक्षात घेऊया. तर ही जी अहवाल आहे म्हणजे ही गणना आहे, गणना करणारी संस्था कोणती आहे तर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण म्हणजेच NTCA, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. ठीक आहे. सो याच्या अहवालानुसार देशामध्ये एकूण बिबट्यांची संख्या किती आहे तर 13,874 एकूण बिबटे देशामध्ये आहेत. आणि सर्वाधिक बिबटे असणारा राज्य कोणता तर तो आहे मध्य प्रदेश. ठीक आहे. सो मध्य प्रदेशमध्ये 3,907 बिबटे आढळले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरचा राज्य कोणता तर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावरचा राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये 1985 वाघ आहेत. त्यानंतर सर्वाधिक बिबटे असणारा व्याघ्र प्रकल्प कोणता तर आंध्र प्रदेशमधला नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वाधिक बिबटे आढळतात. एवढ्या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या आहेत. नेक्स्ट, देशातील सर्वाधिक हिमबिबट्यांची संख्या असणारे राज्य म्हणजे पहिले 3 राज्य कोणते कोणते तर सर्वाधिक हिमबिबट्यांची संख्या आहे लडाखमध्ये, त्याच्यानंतर उत्तराखंड आणि मग हिमाचल प्रदेशमध्ये. अशा पद्धतीने हा क्रम इथे लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट बघा, जानेवारी 2024 मध्ये 5 नवीन रामसार क्षेत्रांचा समावेश झाला. बरोबर. मग ती जी रामसार क्षेत्र आहेत बघा, कर्नाटकमध्ये 3 आहेत आणि तामिळनाडूमध्ये 2 आहेत. ठीक आहे. सो या रामसार क्षेत्रांवर प्रश्न येणार नाही. सो प्रश्न कदाचित येऊ शकतो की देशातील एकूण रामसार स्थळे किती झाली. ठीक आहे. सो 82 झाली. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची स्थापना कधी झाली तर 9 एप्रिल 2023 ला झाली. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. त्यानंतर आसामचे राज्यफळ काय आहे काजी नेमू, आणि हा महत्वाचा पॉइंट आहे लक्षात ठेवायचा की आसामने आपले राज्यफळ म्हणून काजी नेमू या फळाची या फळाची निवड केलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, GBFF एक शॉर्ट फॉर्म आहे, त्याचा लॉंग फॉर्म काय होतो ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क फंड. ओके, अशा प्रकारे लक्षात ठेवायचा. सो ही GBFF ची पहिलीच बैठक कुठे घेण्यात आली तर वॉशिंग्टन DC अमेरिकेमध्ये घेण्यात आली होती. आणि ह्या GBFF ची स्थापना कधी झाली तर ऑगस्ट 2023 मध्ये स्थापना झालेली आहे. सो पहिलीच बैठक झाली आणि ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क फंड आहे आणि त्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या दृष्टीने हा महत्वाचा पॉइंट घेऊ शकतो. नेक्स्ट बघा, देशातील पहिले पृथ्वी प्रणाली मॉडेल म्हणजेच अर्थ सिस्टम मॉडेल. ठीक आहे. सो याचा उद्देश काय आहे तर हवामान अंदाज सुधारणे आणि हवामानाच्या परिणामांचा अंदाज घेणे. तर ह्या पहिल्या पृथ्वी प्रणाली मॉडेलचं डेव्हलपमेंट किंवा विकास कोणी केलेला आहे तर भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था. ठीक आहे. इथे भारतीय हवामानशास्त्र जी संघटना आहे तिने याची डेव्हलपमेंट केलेली नाहीये, तर भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था याच्यामार्फत हे पहिले पृथ्वी प्रणाली मॉडेल विकसित केलेले आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, सातारा जिल्ह्यातील नुकताच घोषित केलेले संवर्धन क्षेत्र कोणते तर ते आहे आटपाडी संवर्धन क्षेत्र. तर एक्झाम मध्ये असा प्रश्न आला की आटपाडी संवर्धन क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर सातारा जिल्हा, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे करंट मध्ये सुद्धा येऊ शकतो किंवा आपल्या भूगोलच्या भागामध्ये सुद्धा येऊ शकतो. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील एकूण वारसा स्थळे किती आहेत तर 6 आहेत. ठीक आहे. सो चर्चेमध्ये होती त्यामुळं मी त्या आपल्या या सिरीजमध्ये त्यांना मी घेतलं. ठीक आहे. तर बघा, पहिलं कोणतं आहे अजिंठा लेणी. सो महाराष्ट्रातलं सर्वात पहिलं हे वारसा स्थळ घोषित झालं होतं, ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर वेरूळ लेणी, मग एलिफंटा लेणी, त्यानंतर जे CSMT स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन ते, त्यानंतर पश्चिम घाट आपला हा वारसा स्थळामध्ये येतो. आणि जे अलीकडे घोषित झालेलं महाराष्ट्रातलं 6वं वारसा स्थळ कोणतं आहे ठीक आहे व्हिक्टोरियन गॉथिक आर्ट डेको एन्सेम्बल्स ऑफ मुंबई. ठीक आहे. अलीकडे म्हणजे आधीच झालेलं आहे, परंतु या 6 मधलं सर्वात अलीकडचं कोणतं तर व्हिक्टोरियन गॉथिक आर्ट डेको एन्सेम्बल्स ऑफ मुंबई, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा की निशाचर उडणारी खार. ठीक आहे. निशाचर म्हणजे रात्री उडणारी खार, ती कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळून आली असा प्रश्न आला तर नामदफा व्याघ्र प्रकल्प अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. म्हणजे इथे हेही लक्षात ठेवायचं की नामदफा व्याघ्र प्रकल्प हा अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये येतो. त्यानंतर बघा,
नुकताच मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणि 5 बछड्यांना जन्म देणारी मादी चित्ता आणि तिचं नाव काय? तर तिचं नाव आहे बघा गामिनी. असं बघा चित्त्यावर प्रश्न आलेले आहेत. सो हे लक्षात ठेवायचं. नुकतेच प्राणी मनुष्य संघर्षाला राज्य आपत्ती घोषित करणारे राज्य कोणते? तर ते राज्य आहे केरळ. ठीक आहे. आपण याच्या आधी बघितलं होतं की हत्ती आणि मनुष्य संघर्षाला काही म्हणजे त्या संबंधात तरतुदी करणारे राज्य कोणतं होतं? तर आसाम होतं. आता प्राणी मनुष्य संघर्षाला राज्य आपत्ती घोषित करणारे राज्य कोणते? केरळ. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर हिरकणी टाचणी एक चतुराची जात आहे. ही कोठे आढळली? तर ही केरळमध्ये आढळली. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर भारतातील पहिले विशिष्ट झिरो कार्बन बिल्डिंग ऍक्शन प्लॅन सुरू करण्यात आलेले शहर कोणते? तर ते आपल्या महाराष्ट्रातील नागपूर हे आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यानंतर बगोनिया नरहरी फूल या वनस्पतीची जात कोणत्या राज्यामध्ये आढळून आली? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आढळून आली. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? तर पहिले राज्य आहे महाराष्ट्र. आणि जर असं विचारलं की दुसरे राज्य कोणते? तर ते राज्य आहे उत्तर प्रदेश. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, भारतातील पहिले नॅशनल डॉल्फिन रिसर्च सेंटर कोठे स्थापन करण्यात आले? तर बिहारमधील पटना या ठिकाणी ते स्थापन करण्यात आले. नेक्स्ट, स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आला? तर तो हरियाणामधील हिसार या ठिकाणी स्थापन करण्यात आला. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, स्टेनलेस स्टील उद्योगासाठी जगातील पहिला ऑफ ग्रीड हायड्रोजन प्रकल्प तसेच छतावर आणि तरंगत्या सोलरसह जगातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरुवात करण्यात आली? तर तो सुद्धा हरियाणा मधील हिसार या ठिकाणी केलेला आहे. सो दोन्ही पॉईंट आपल्यासाठी महत्वाचे आहेत आणि चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा, देशातील पहिल्यांदाच राज्यासाठी हवामान लवचिक आणि कमी कार्बन विकासाच्या मसुद्याचे म्हणजेच क्लायमेट ऍक्शन कॉन्क्लेव्हचे अनावरण करणारे राज्य कोणते? तर ते राज्य आहे बिहार. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा की चर्चेमध्ये होते सिंदरी खत प्रकल्प कुठे आहे? तर धनबाद झारखंड. आपल्याला माहिती आहे यावर आयोग इकॉनॉमिक्सच्या पार्टमध्ये प्रश्न विचारत असतो. त्यानंतर HURL खत प्रकल्प कुठे आहे? तर बरौनी बिहारमध्ये. नेक्स्ट महत्वाचा पॉईंट बघा, हायड्रोजन फ्युएलवर चालणाऱ्या देशातील पहिल्या स्वदेशी फेरी नौकेचे बांधकाम कुठे करण्यात आले? तर कोचीन शिपयार्डमध्ये केरळमध्ये ह्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मग त्या संबंधित म्हणजे देशातील हायड्रोजन फ्युएलवर चालणारी पहिली स्वदेशी फेरी नौकेचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले? असा प्रश्न आला तर केरळ राज्य लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, राज्याचे पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल उभारण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणासोबत म्हणजेच NTCA सोबत करार करणारे राज्य कोणते? तर ते राज्य आहे अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. त्यानंतर उत्तर प्रदेशचे ठीक आहे उत्तर प्रदेशचे पहिलेच कासव संवर्धन क्षेत्र कोठे स्थापन करण्यात आले? तर गोंडा वन विभागामध्ये उत्तर प्रदेशचे पहिलेच कासव संवर्धन क्षेत्र उभारण्यात आलेले आहे. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, हे सुद्धा चर्चेमध्ये होतं. तर बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामध्ये बोर व्याघ्र प्रकल्प येतो. आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कुठे येतो? तर चंद्रपूरमध्ये येतो. हे लक्षात ठेवायचं. आणि कावल व्याघ्र प्रकल्प हा तेलंगणा मधला आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, जो नामेरी व्याघ्र प्रकल्प आहे हा आसाम राज्यामध्ये येतो आणि याचं क्षेत्रफळ आहे 464 चौरस किलोमीटर आणि देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, ओडिशातील चौथे जैवविविधता वारसा स्थळ कोणते? तर ते गुप्तेश्वर जंगल आहे ओडिशामधलं. ते ओडिशातील चौथे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सुनाबेडा वन्यजीव अभयारण्य. हा ओडिशा राज्यामध्ये येतो. सुनाबेडा वन्यजीव अभयारण्य ओडिशा राज्यामध्ये येतो. लक्षात ठेवायचं. त्यानंतर महत्वाचा पॉईंट आहे चित्ता पुनर्वसन योजनेअंतर्गत देशात चित्त्यांसाठी दुसरे तयार करण्यात आलेले अभयारण्य कोणते? तर ते आहे गांधीसागर अभयारण्य मध्य प्रदेश. पहिले कोणतं? तर कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश. आणि दुसरं कोणतं? तर मध्य प्रदेश मधलंच गांधीसागर अभयारण्य हे चित्त्यांसाठी दुसरा अधिवास तयार करण्यात आलेला अभयारण्य आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर एक सरोवर चर्चेमध्ये होतं, रोटोरुआ सरोवर कोणत्या देशामध्ये आढळला? तर न्यूझीलंडमध्ये तो आढळतो. नेक्स्ट बघा, थंताई पेरियार वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये येतो? तर तामिळनाडू ह्या राज्यामध्ये येतो. लक्षात ठेवायचं.
पुढचं, केंद्र सरकारने भारत राईस या ब्रँडचा तांदूळ सवलतीच्या दरात बाजारासाठी विक्रीत आणला, तर त्याची विक्री किंमत किती होती किंवा किती ठेवली होती असा प्रश्न आला तर 29 रुपये प्रति किलो ही त्याची विक्री किंमत होती, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते, तर चिल्का सरोवर ओडिशा राज्यामध्ये आहे. हे आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आशियातील पक्ष्यांचा स्वर्ग म्हणून ओळखण्यात येणारे अभयारण्य कोणते, तर ते मंगलजोडी अभयारण्य आहे आणि हे सुद्धा ओडिशामध्ये येतं, लक्षात ठेवायचं. अंटार्क्टिक खंड आणि उप अंटार्क्टिक बेटांवर राहणारी सर्वात मोठी पेंग्विन प्रजाती, हिचं नाव काय, तर एम्परर पेंग्विन. ओके, लक्षात ठेवायचं. त्यानंतर जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी, हा सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये 2 पॉइंट तुम्हाला समजून येतील. तर जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी आणि जगातील जंगलातील मेलेस्टिक वाघांचे एकमेव घर म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते किंवा प्रसिद्ध असलेला व्याघ्र प्रकल्प कोणता किंवा ब्लॅक टायगर सफारी सुरू करण्यात आलेला व्याघ्र प्रकल्प कोणता, तर ओडिशामधील सिप्लीपाल व्याघ्र प्रकल्प हा जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी सुरू करण्यात आलेला व्याघ्र प्रकल्प आहे आणि याच ठिकाणी जगातील मेलेस्टिक वाघांचे एकमेव घर सुद्धा आहे. म्हणजे जे मेलेस्टिक वाघ म्हणजे काळे वाघ हे फक्त सिप्लीपाल व्याघ्र प्रकल्पामध्ये सापडतात, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं हा पॉइंट आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. नेक्स्ट, मादी गेंड्यांवर गर्भरोपण प्रक्रिया यशस्वी पूर्ण करण्याचा पहिला प्रयोग कोणत्या देशामध्ये झाला, तर नैरोबी केनिया या ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला, लक्षात ठेवायचा. नेक्स्ट बघा, भविष्यातील आयुष व्यावसायिकांसाठी मानवी संसाधनांच्या विकासासाठी देशातील पहिलेच असे आयुष दीक्षा केंद्र कुठे स्थापन करण्यात आले, तर ते भुवनेश्वर ओडिशामध्ये स्थापन करण्यात आलं, लक्षात ठेवायचं. देशातील पहिले आयुष दीक्षा केंद्र भुवनेश्वर ओडिशा. त्यानंतर बघा, मालढोक पक्षी, त्याचं नाव काय, तर ग्रेट इंडियन बस्टर्ड, याचे IUCN रेड लिस्ट मधील स्थान कोणते, तर गंभीरपणे धोक्यात आलेला हा मालढोक पक्षी आहे, म्हणजेच क्रिटिकली एंडेंजर्ड. त्यानंतर हिमालयन लांडगा, याचे IUCN रेड लिस्ट मधील स्थान कोणते, तर असुरक्षित म्हणजे व्हलरेबल आहे हा हिमालय लांडगा. नेक्स्ट, कृत्रिम खडक प्रकल्प कोणत्या राज्याच्या संदर्भात आहे असा प्रश्न आला तर केरळ राज्य, लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, पुंगनूर गाय, ठीक आहे, पंतप्रधानांनी त्या ठिकाणी भेट दिली होती आणि तिथे एक गाय चर्चेमध्ये आली. सो पुंगनूर गाय, ठीक आहे, तर ही कोणत्या राज्यामध्ये आढळते, तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये आढळते, हे लक्षात ठेवायचं. वर्ष 2023 मध्ये सर्वाधिक वाघांचा मृत्यू झालेले राज्य कोणते, तर ते आहे महाराष्ट्र. सो 2023 मध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वाघांचा मृत्यू झालाय, लक्षात ठेवायचं. त्यानंतर देशाच्या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना वेळेत हवामान अंदाज मिळावेत यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे सुरू करण्यात आलेला उपक्रम कोणता, तर पंचायत मौसम सेवा हा उपक्रम भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे सुरू केला होता. त्यानंतर बघा की गिधाडांच्या संवर्धनासाठी व्हल्चर रेस्टॉरंट सुरू करणारे राज्य कोणते, तर झारखंड मध्ये व्हल्चर रेस्टॉरंट सुरू करण्यात आलेला आहे आणि हा सुद्धा पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते, तर ते मुंबईमध्ये करण्यात आले होते, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, भारतासाठी पहिला उच्च रिझोल्यूशन भूस्खलन जोखीम नकाशा तयार करणारी संस्था कोणती, तर IIT दिल्ली. ठीक आहे, भारतासाठी पहिला उच्च रिझोल्यूशन भूस्खलन जोखीम नकाशा तयार करणारी संस्था IIT दिल्ली. त्यानंतर बघा की अल्वारो चक्रीवादळ हे कोणत्या देशाशी संबंधित आहे किंवा कोणत्या देशाला धडकले होते, तर मदागास्कर या देशाला धडकले होते, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, हिम बिबट्याला आपले राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित करणारा देश कोणता, तर किर्गिझस्तान या देशाने हिम बिबट्याला आपले राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केलं आहे. त्यानंतर बघा 36 वर्षे वयाचा नर स्लॉथ अस्वलाचा म्हणजे त्याचं नाव आहे बबलू, ठीक आहे, तर या नर स्लॉथ अस्वलाचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला, तर भोपाळ प्राणी संग्रहालयात या 36 वर्ष नर स्लॉथ अस्वलाचा मृत्यू झालेला आहे, लक्षात ठेवायचा. नेक्स्ट, एरी सिल्क स्पिनिंग प्लांट कोणत्या राज्यामध्ये आढळलं किंवा आहे, तर आसाम या राज्यामध्ये आढळतो, हे लक्षात. त्यानंतर 1 जानेवारी 2024 ला जपानच्या इशिकावा प्रांतात झालेल्या भूकंपाचा रिश्टर स्केल काय होता, म्हणजे रिश्टर स्केल प्रमाण किती होतं, तर 7.6 रिश्टर स्केल इतका त्या भूकंपाचा प्रमाण होता, लक्षात ठेवायचं. त्यानंतर
9 जानेवारी 2024 रोजी 6.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसलेले जपानचे बेट कोणते? तर तालाउद बेट या ठिकाणी 6.7 रिश्टर स्केलचा भूकंप बसला होता, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर जगातील सर्वात मोठे वृक्षजन्य फळ कोणते? तर फणस हा जगातील सर्वात मोठा वृक्षजन्य फळ आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा 40 चितळ हरणांचे स्थलांतर कोठून कोठे करण्यात आले? तर म्हैसूर प्राणी संग्रहालय कर्नाटकातून ते काली व्याघ्र प्रकल्प कर्नाटक या ठिकाणी कर्नाटकमध्ये 40 चितळ हरणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नेक्स्ट, ग्रेट निकोबारला शिपिंग हब आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यास नष्ट होऊ शकणारी तेथील स्थानिक जमात कोणती? तर शॉम्पेन. ठीक आहे, ग्रेट निकोबारला जर शिपिंग हब तयार आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित केलं तर तिथे जी स्थानिक जमात राहते ती नष्ट होईल, पण तिचं नाव काय? तर शॉम्पेन जमात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा पृथ्वीवरील ॲनाकोंडाची सर्वात मोठी प्रजाती सापडलेले जंगल कोणते? तर ॲमेझॉनचे जंगल येथे या ठिकाणी मोस्टली ॲनाकोंडाच्या जाती तिथेच सापडतात, सो हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर घरोघरी जाऊन सर्वसमावेशक जातीनिहाय सर्वेक्षण करण्याची तरतूद असलेले विधेयक मंजूर करणारे राज्य कोणते? तर तामिळनाडू. ठीक आहे, सो या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जातनिहाय सर्वेक्षण करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर बिहार हे आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट, लुप्तप्राय प्रजाती संवर्धन निधी सुरू करणारे राज्य कोणते? तर तामिळनाडू राज्याने लुप्तप्राय प्रजाती संवर्धन निधी सुरू केलेला आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने अनावरण केलेले शुभंकर काय? तर ते आहे एकी म्हणजे मुंगी, हे शुभंकर महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने अनावरण केलेले आहे, लक्षात ठेवायचं. सो मैतेई समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा निर्णय मागे घेणारे उच्च न्यायालय कोणते? तर मणिपूर उच्च न्यायालयाने मैतेई समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा निर्णय मागे घेतलेला आहे. नेक्स्ट, 10 लाख रुपयापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या मंदिरांकडून निधी गोळा करण्याची मागणी करणारे विधेयक मंजूर करणारे राज्य कोणते? तर कर्नाटकने अशा प्रकारचे विधेयक मंजूर केलेलं आहे. त्यानंतर बघा ऑफलाईन किरकोळ व्यवसायात आपली भागीदारी वाढवण्यासाठी बिटसीला विकत घेणारी कंपनी कोणती? तर पेटीएम ई कॉमर्स, लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट बघा चौथे महिला धोरण. तर या धोरणाची अंमलबजावणीची तारीख लक्षात ठेवायची. तर 8 मार्च 2024 ला चौथे महिला धोरण सुरू करण्यात आले आणि त्या दिवशी काय असतो? तर महिला दिन असतो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. तर कोणी जाहीर केलं? तर राज्य महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी चौथे महिला धोरण जाहीर केले आणि महाराष्ट्रातील पहिले महिला धोरण 1994 ला शरद पवार यांनी जाहीर केले होते. सर्वप्रथम लक्षात ठेवायचं की हे चौथे महिला धोरण हे महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात आहे. त्यानंतर बघा की ह्या महिला धोरणाअंतर्गत, चौथ्या महिला धोरणाअंतर्गत प्रत्येक पोलीस मुख्यालयात भरोसा सेल स्थापन करण्यात येईल आणि प्रत्येक जिल्ह्यात नोकरी करणाऱ्या महिलेसाठी सखी निवास वसतिगृह स्थापन करण्यात येईल. या महत्वाच्या गोष्टी इथे लक्षात. त्यानंतरच्या आजच्या पुढच्या ज्या आपण वन लाईनर घडामोडी बघणार आहोत त्या विशेष करून महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात आहेत, सो सगळ्या महाराष्ट्राच्या आहेत, हे लक्षात घेऊनच कव्हर करूया. त्यानंतर बघा की हे जे जिल्ह्यांचे नामकरण झालेलं आहे ते कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळं इथे मी त्यांना कव्हर केलेलं आहे. बघा अहमदनगरचे नामकरण काय झालेलं आहे? अहिल्यानगर आणि औरंगाबादचे नामकरण काय झालेलं आहे? संभाजीनगर. हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं, कारण कधी कधी आपण जर ढोबळमानाने वाचून गेलो तर पटकन अहमदनगर संभाजीनगर करून टाकतो आणि औरंगाबाद अहिल्यानगर करून टाकतो, तर त्यामुळं इथे हे विशेष लक्षात ठेवायचं. आणि उस्मानाबादचं आपल्याला माहिती आहे धाराशिव झालेला आहे, सो त्याची काय म्हणजे त्याची विशेष काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर बघा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला राजगड हे नाव देण्यात आलेलं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र MSME संरक्षण प्रदर्शन कुठे आयोजित करण्यात आलं होतं? तर पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलं होतं, लक्षात ठेवायचं. 2024 मध्ये प्रशासकीय विभागात 6 नमो रोजगार मेळावे होणार आहेत. ठीक आहे, म्हणजे 6 प्रशासकीय विभागामध्ये 6 नमो रोजगार मेळावे होतील. यापूर्वीचा जो प्रथम रोजगार मेळावा आहे तो नागपूर या ठिकाणी आयोजित केला होता, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर चर्चेमध्ये असलेला शक्तीपीठ महामार्ग. तर हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे नागपूर ते गोवा दरम्यान येतो, म्हणजेच वर्धा जिल्ह्यामध्ये पवनार ते गोव्यामधील पत्रादेवी या 2 ठिकाणांना जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे आणि याची लांबी लक्षात ठेवायची 802.582 किलोमीटर
या शक्तिपीठ महामार्गाची लांबी आहे. आणि हा जो शक्तिपीठ महामार्ग आहे महाराष्ट्रातील एकूण 12 जिल्ह्यातून जातो आणि त्याची ट्रिक मी इथे बनवून दिलेली आहे. वय, हिना, पबिला, ऊस, सोसा, कोसी. ठीक आहे. सो ही 12 जिल्हे आहेत हे. ते बघा, व म्हणजे वर्धा, य म्हणजे यवतमाळ, ही म्हणजे हिंगोली, ना म्हणजे नांदेड, प म्हणजे परभणी, बी म्हणजे बीड, ला म्हणजे लातूर, ऊस म्हणजे उस्मानाबाद, सो म्हणजे सोलापूर, सा म्हणजे सांगली, को म्हणजे कोल्हापूर आणि सी म्हणजे सिंधुदुर्ग. अशी 12 जिल्ह्यातून हा शक्तिपीठ महामार्ग जातो. सो अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. आणि ह्यामुळे 19 तीर्थस्थळ जोडणार आहेत हे सुद्धा लक्षात. त्यानंतर नेक्स्ट बघा की अ दर्जा तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झालेले महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र कोणते असा प्रश्न आला तर श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी हे ते आश्रम आहे हे लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी काय तर तुकडोजी महाराज यांचे समाधी स्थळ आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं. त्यानंतर अल्पसंख्याक समुदायासाठी मार्टी नावाची संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचा फुल फॉर्म काय येतो तर मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे मार्टी. आणि ही कोणासाठी स्थापन केली तर अल्पसंख्याक समुदायासाठी स्थापन केली, लक्षात ठेवायचं. त्यानंतर समृद्धी महामार्गाचा 3रा टप्पा भगवीर ते इगतपुरी आणि ह्याची लांबी किती आहे तर 25 किलोमीटर ह्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, पाणी फाउंडेशनची वॉटर कप स्पर्धा 2023 या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय महिला शेतकरी गटाचा पुरस्कार कोणत्या गटाला भेटलेला आहे तर कृषी लक्ष्मी शेतकरी गट आसनगाव सातारा या गटाला हा पुरस्कार भेटलेला आहे, लक्षात ठेवायचा. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक कुठे उभारण्यात आलेलं आहे तर तुळापूर पुणे जिल्हा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. नेक्स्ट, युरोपियन देशांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या उपक्रमाच्या अनुषंगाने जर्मनीतील बाटेन-बुटेनबर्ग या औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्याशी करार करणारे राज्य कोणते असा जर प्रश्न येतो त्या ठिकाणी महाराष्ट्र हे उत्तर योग्य ठरवायचं आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर महत्वाचा पॉइंट की महाराष्ट्राचे अधिकृत राज्यशस्त्र कोणते घोषित करण्यात आलेले आहे तर दांडपट्टा हा महाराष्ट्राचा अधिकृत राज्यशस्त्र घोषित करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा कल्याण ते लातूर जो द्रुतगती मार्ग आहे कल्याण ते लातूर एक्सप्रेसवे त्याची लांबी किती आहे तर 445 किलोमीटर ह्याची लांबी आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, 11वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते तर दिंडोरी नाशिक या ठिकाणी ते आयोजित करण्यात आले होते. आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते भान काळे हे सुद्धा लक्षात ठेवायचं. त्यानंतर लंडन मधील एका AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे तर हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच नुकतेच एका देशातील AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले तर ते देश कोणता तर तो देश असणार आहे लंडन हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा पुणे महानगरपालिकाची स्थापना कधी झाली तर 15 फेब्रुवारी 1950 ला आणि 2024 मध्ये 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत हे लक्षात ठेवा. त्यानंतर 12 बलुतेदारांसाठी विकास मंडळ कोणतं तर श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ. भारतातील पहिले लहान प्राणी रुग्णालय कोठे स्थापन करण्यात आले तर महालक्ष्मी मुंबई या ठिकाणी भारतातील पहिले लहान प्राणी रुग्णालय स्थापन करण्यात आले. AI तंत्रज्ञानात होत असलेल्या विकासनाबाबत अभ्यास करण्यासाठी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी गुगलद्वारे एक्सलन्स सेंटरची स्थापना कोठे करण्यात आली तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर या ठिकाणी स्थापना करण्यात आली. त्यानंतर बॉम्बे सॅपर्स हे युद्ध स्मारक कुठे आहे तर खडकी पुणे या ठिकाणी बॉम्बे सॅपर्स हे युद्ध स्मारक आहे, लक्षात ठेवायचं. सलग 3ऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनरचे विजेतेपद कोणी पटकावले तर महाराष्ट्र NCC ने सलग 3ऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनरचे विजेतेपद पटकावलेले आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या होणारा जिल्हा कोणता तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर जगातील सर्वात मोठा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प कोठे स्थापन करण्यात येतोय तर कुंभारी जिल्हा सोलापूरमध्ये स्थापन करण्यात येतो. नेक्स्ट, गडचिरोलीतील पर्यावरणपूरक स्टील प्रकल्प कोणता तर सुरजागड इस्पात कंपनी हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेतील प्रिडिक्शन्स या कंपन्यांमध्ये करार झालेला आहे हे लक्षात ठेवायचं. नुकतेच राष्ट्रीय पशु अनुवांशिक केंद्राद्वारे स्वतंत्र पद्धतीची अधिकृत मान्यता कोणाला देण्यात आली आहे
तर भीमथडी अश्व, महाराष्ट्रातील भीमथडी अश्व यांना राष्ट्रीय पशु अनुवांशिक केंद्राद्वारे स्वतंत्र प्रजातीची मान्यता देण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर राज्यातील पहिला स्मार्ट कॅफे टॉयलेट कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे, तर हिंगणघाट नगर परिषद वर्धा या ठिकाणी राज्यातील पहिला स्मार्ट कॅफे टॉयलेट स्थापन करण्यात आले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मसाला क्वीन कमल शंकल परदेशी. आंतरराष्ट्रीय मसाला क्वीन कोण आहेत, कमल शंकल परदेशी. त्या अंबिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेच्या अध्यक्ष आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर अमृत मिशनसाठी 8 अमृत प्रकल्पांची पायाभरणी करणारे राज्य जिल्हा कोणता, तर सोलापूर. नेक्स्ट, सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, तर पालघर जिल्ह्यामध्ये येते, लक्षात ठेवायचं. त्यानंतर जपानमधील कोयासना, ठीक आहे, इथे कोयास धरले, कोयासेना विद्यापीठाची मानद डॉक्टरेट देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेली आहे, लक्षात ठेवायचे. त्यानंतर नवीन संत्रा प्रक्रिया केंद्र, तर नागपूर, अमरावती आणि बुलढाणा या ठिकाणी नवीन संत्रा प्रक्रिया केंद्राची सुरुवात केलेली आहे. त्यानंतर तिसरी मुंबई कोणत्या ठिकाणी बसवण्याचे नियोजित आहे, तर पनवेल उरण परिसरात तिसरी मुंबई बसवण्याचे नियोजित आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर MSME तंत्रज्ञान केंद्र कुठे स्थापन केले, तर सिंधुदुर्ग या ठिकाणी MSME तंत्रज्ञान केंद्र सुरू केलेलं आहे. त्यानंतर मुंबई सागरी किनारा मार्ग, त्याचं नाव काय, तर वरळी ते मरीन ड्राईव्ह, याला मुंबई सागरी किनारा मार्ग असे म्हणतात. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र कुठे स्थापन करण्यात आले, तर वाटोळे, तालुका पलटण, जिल्हा सातारा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्प कुठे आहे, तर दरे, महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्प आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर महादेव वन निसर्ग परिचय केंद्र कुठे आहे, तर भीमाशंकर इथे आहे. देशातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे जलपर्यटन केंद्र कोणते, तर कोयना जलाशय हे देशातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे जलपर्यटन केंद्र म्हणून स्थापन करण्यात आलं आहे. त्याचं नाव आहे शिवसागर जलाशय. त्यानंतर फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे मानद डॉक्टरेट कोणाला प्रदान करण्यात आली, तर निलेश लंके यांना प्रदान करण्यात आली आहे, लक्षात ठेवायचं. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यातील सर्वात उंच पुतळा कुठे स्थापन केलेला आहे, तर रत्नागिरी या ठिकाणी स्थापन केलेला आहे. त्यानंतर बिबट सफारी, बिबट्यांची सफारी कुठे, तर आंबेगव्हाण जुन्नर या ठिकाणी बिबट्यांची सफारी सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर मुंबई, सोलापूर नंतर वातावरणीय बदल कृषी तयार करणारे राज्यातील तिसरे शहर कोणते, तर नाशिक, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर शहर पर्यावरण कृती आराखडा तयार करणारी मुंबई नंतरची दुसरी महानगरपालिका कोणती, तर पुणे महानगरपालिका, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. बघा, त्यानंतर आद्य क्रांतिकारक गुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक कुठे आहे, तर संगमवाडी, पुणे इथे आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि 27 फेब्रुवारी 2024 या दिवशी मराठी भाषा गौरव दिन असतो आणि या दिनानिमित्त महाराष्ट्र विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित कार्यक्रम, त्याचे नाव काय, तर कुसुमाग्रज साहित्य जागर या नावाने तिथे कार्यक्रम आयोजित केला होता, हे लक्षात ठेवायचं. सो अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपण 100+ वन लायनर घडामोडी कव्हर केल्या आणि हा आपला 5वा सेशन आहे. आतापर्यंत आपण 500+ वन लायनर चालू घडामोडी कव्हर केलेल्या आहेत. सो नक्कीच या चांगल्या प्रकारे कव्हर करा. एकदा तुम्ही सेशन बघून झाला की फास्ट फॉरवर्डमध्ये पुन्हा रिवाइज करा. येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. सो अशाच पद्धतीने पुढच्या सेशनमध्ये सुद्धा आपण 100 वन लायनर घडामोडी कव्हर करू. जर तुम्हाला हे जे PDF आपण डेली कव्हर करतो त्या PDF हव्या असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या चॅनलवर मी रोजच्या या ज्या PDF आहेत त्या अपलोड करत असतो. त्याचप्रकारे तुम्ही आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ह्या चालू घडामोडीच्या, त्याचप्रकारे मी कलम पाठांतर सिरीज सुरू केली आहे त्याच्या ज्या अपडेट्स असणार आहेत त्या रेग्युलर मिळत जातील आणि तुम्ही रेग्युलरली तुमचे हे सेशन्स आहेत ते तुम्ही कव्हर करत जाल आणि येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने याचा फायदा घ्याल. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.